अग्निहोत्री झाले. पण अग्निहोत्री म्हणून टाळी घेणारा एकच अग्निहोत्री होता, तो म्हणजे मोहन साठम. म्हणजे मी हे घ्यायचा टाळी त्यावेळी माझी जरा वेगळी पद्धत होती आणि ती असं शिकवते वेळी आपला प्रतिमा कुलकर्णींनी शिकवलं होतं सुरुवातीला. मग सुरुवातीला मी सुधीर भटांनी जे काढलं होतं तो मी इथे संजय मोने लकोबा लोखंडे करत होते, इथे काम करत होते सुधीर भटांकडे सुयोगच्या. त्यानंतर मी पणशीकरांकडे गेलो, नंतर मग गिरीश ओकांकडे गेलो. तर असं सगळीकडे केलं. तर त्यांना सांगून ठेवलं होतं त्यावेळी विजय जोशींनी तिकडे विचारलं पुण्याला, बाबा तुम्हाला बाबा तालीम बघायच्या, जसं जान्हवीताई बघायच्या किंवा मार्गदर्शन केलं तसं बाबा तिथे जाऊन बसायचे त्यांच्या झाल्यानंतर. मग त्यांनी विजय जोशींनी विचारलं होतं की मलाही कसं वाटलं मुलं कशी कामं करतात. त्यांनी सांगितलं फार छान काम करतात, गिरीशोक आपापल्या चांगलं करतो, माझी नक्कल कुठे करत नाही, छान करतो, फक्त एकच काम करायला एक नंबर निवडून ठेवून द्या. आणि त्यांनी माझा फोन नंबर दिला नाही, कधी कुठे अडलं बायकांचं सोडून या माणसाला फोन करा असं त्यांनी मला सांगितलं. आणि बाबांच्या आशीर्वादाने मी तिथे पण बरेचसे प्रयोग केले मध्ये आणि ते कसली अपेक्षा केली नाही, ते देत होतं ते पाकिट मी घेत होतो, पण मजा आली. आज मी सुद्धा जान्हवीताईला बोललो परवा की असं म्हटलं मला जायचं आहे, नाही साठवून तुम्ही आज येऊ शकणार नाही पण तुम्ही नक्की जा, मी सांगून ठेवते तिकडे. मला आज बघून मला खूप बरं वाटलं, फार छान झालं. कसं आहे आम्ही प्रोफेशनल नट नाही, आम्ही हौशी कलाकार, त्यामुळे आम्ही हे कसं केलं आणि कसं का आमचं मला आवडलं. म्हणजे कसं आता लखोबा करायचं म्हणजे मोठी जबाबदारी, माझ्यावर सुद्धा मोठं टेन्शन होतं. आणि आज तुम्ही त्यांची खूप छान आठवण करून खूप छान आठवण करून तुमचे डायलॉग आणि तुमचे जे युट्यूब पाहतात ग्रुप अगदी प्रभाकर त्यांचाच आवाज लागण्यासारखा असं वाटतं. तुमचं खूप खूप अभिनंदन. मला असं वाटतं की त्याचा आत्मा कुठंतरी माझ्याबरोबर असं नक्कीच आहे असं मला वाटतं, कारण माझ्याजवळ एवढं हे काम नाही तर होणार नव्हतं. खूप खूप चांगले म्हणजे त्यांचाच आवाज आणि अतिउत्तम तुमचं भाषण आहे शेवटचं. माझं नाव वसंत यारमल आणि प्रभाकर पणशीकरला त्यांच्या घरात घेऊन जायचं. इथे ओशाळा व्हिडिओ तिथे ओशाळा त्या प्रभाकर पणशीकरचा हात घेतला आणि तुझा घेतला, तो माझ्या गावातला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने यांची राहायची सोय केलेली आहे. यांची सर्वांची 40 लोकांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख श्रीदादा घरत रायगडचे. कुठे मांजरा कुठे केरी कुठे हरमल कुठे हे महत्वाचं. छान नाटक उठवलं कोकणातले आपलं पब्लिक. कोरगावचे कोण म्हणाले ते कुठे देसाई, आम्ही देसाई पुढे मांजरे हरमल केरी असं बाबा माझे उद्योगवाले होते त्यांच्यामुळे. आणि आता बेर्डे म्हणून मगाशी मी इंटरव्ह्यूला भेटून गेलो. मग सांगा ना, कारण मगाशी वेश वेगळा होता तुमचा आता, पण मला एवढं बरं वाटलं कोरगावकर तुम्हाला आणि यांना सांगून खूप आनंद वाटला की आपल्या गोव्यातले सुद्धा इथपर्यंत कलाकार पोहोचले. आणि साहित्य मंदिरला तुम्ही बघा चान्स मिळतो का, ठाण्यासारखं तुम्हाला प्रोत्साहन मिळेल असं मला आशा आहे. हा बेर्डे फोटो मारूया, आला का फोटो घ्यायला मोबाईलला घे. तुझं तू